नाही ते बंद सोडून द्या. ते मग? पाऊस नाही आपण मग? पाऊस नाही ना असं खराब चांगलं. अवा दुर्गाबाई आता तू सांग, तू बिना लग्नाची राहिली काय? लोक म्हणतात तू बिना लग्नाची राहिली, बिना लग्नाचं तुझे एक कटलं काय आयुष्य? मी काय तुझे म्हणालो तुला ऐकून घे बिना पहिले. लग्नाचं बिना याचं कटलं काय आयुष्य? तू मला सांगतो पहिले मी तुला की काय हे पाऊस म्हणालो नाही ते पाऊस नाही. मग लोकं आम्हाला म्हणतात, आम्ही आई म्हणतो की माझ्या आम्हाला लग्न करायचं आहे, मग तू आमचं लग्न करून मग तोडतो. आता? आम्ही म्हणतो की आमच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी पोरगी पाहिजे, आमचं तू बिना सांग, प्रेमाचं बिना publicity बायकोचं कशी पटत आहे नाही आयुष्य. आमच्या नावाची. मग तू कोण तोडतो? ते तुले करायचं पब्लिसिटी कशी आहे मग मग आमचं लग्न होऊ दे की नाही होऊ दे. तुला 2 नवरे केले, खरं सांग. तुझे आयुष्य आता बिना तू प्रेमाचं म्हणतो बिना की- बायकोचं कटलं काय? तू म्हणतो की नाही मग ना आता रे, तुला तसं समजायला कसं पाहिजे तसं कशाला की होईल. तू आम्हाला बिना प्रेमाचं बिना बायकोचं काऊन ठेवून राहिली? टाकतो हे करतो लग्न करायचा एक प्रयत्न तर तू पोरगी पाहत नाही, एक तर मी पोरगी पाहायला जातो तर तुला कोणी हा तो सांगते मग की तू आई मला सांग ना. जसं दुर्गाबाई त्याला लोकं मारायला म्हणतात सांग. की आई तू इकडून मारायला घरातून मार पडीन अशी तुला पब्लिसिटी त्याच्या करतो. घरी नेतात आणि तिकडे त्याच्या लोक घरी आम्हाला म्हणतात की दंडे नाही याने बाबा, त्यांना दुर्गाबाई, मारतात, लग्न करू नको. पोलीस स्टेशन मध्ये जमा तसं करतात. कर, तसं तू कर. म्हणतो मग त्या आता तू स्टुडिओवाल्याला सांग म्हटलं ते लग्न करून तू तू म्हणत देतो ऐकतं ना सर. तिकडे जायला बोलून लागतो. टाकतं धिंगाणा. तर तू म्हणतो की तू जाय तिकडे, मी इकडे घर विकून टाकतो जिंदगी भर किती आणि पैसे किती तुझ्या दिवस नावाने चालेल? टाकून देतो आणि चालली येतो घर सोडून. मग मी कुठे जाऊ? रियाज. ऐकून घे, मै तुला चोर गुंड्यासारखी याच्यात पब्लिसिटी म्हटलं करून ऐकू टाकली. नको. आता तू सांग, मला लोक चोरीचे आरोप मी लावतात, काय म्हणालो तुला मारतात आणि पोलीस स्टेशन मध्ये जमा करतात. तू चुकीचं करू नको मग आता तू सांग, मग आता आम्ही काय करायचं तू सांग. काय आता म्हणतो पहिले ऐकून घे या तू. याच्यावर तू उपाय काय करतो, पर्याय काय मी काढतो? पहिले काय सांग तू म्हणालो मला. स्पष्ट ऐकून घे तू. सांग तू. पब्लिसिटी कशी आहे? तुझ्यासोबत वादविवाद कोण होतात माय? पब्लिसिटी कशी वादविवाद आहे कोण माहिती आहे? होतात? की एक तर तू तिकडे गेल्यावर लग्न होते, हे केलं एक ते तर मला एक तर असं मी म्हणणं आहे की याले कुठे प्रेम चांगलं नका पैकी ते भेटू, गाडी लग्न टाकली नका होती, होऊ देऊ, मला ते गाडी पण म्हणतात नसती नको करायला लागत. लागत. एक मग तर मी आता दिल्लीला तुला गेलो होतो असं चांगला फायदा आहे का? एका माणसाच्या घरी लागलो होतो, तो 15,000 रुपये मग महिने तू घेऊन मला आला प्रेम होता. भेटू महिना दे, देऊन मला आला लग्न होता. होऊ दे, मग इकडे तुम्ही नाही तर माझं पकडून बाहेरून. घातली की छोरा मॅटे छोरे को मार के भगा. गावातून नाही तर तिकडे बाहेरून, आमच्या अंगावर किंवा 20-25 मधून, नाही तर 25 कुठून जण काड्या घेऊन कुठून. मारेल. आता तू समजा एक मग पाय असं बी काहून? नाही देशील तर मग कसं होईल? कधी सांगितलं नाही की त्या ज्ञानुले शॉक देल मग नाही, एक बी कधी पाय सांगितलं बी नाही जर बापाला भाऊ शॉक देल दिशील नाही, तू, तर मग कधी कसं सांगितलं होईल? नाही की बापाला एक तर गोड्या गावातून होऊ दे, एक गोड्या तर स्टुडिओतून मॅटाच्या होऊ नाही दे, सुरू, एक तर पागलच्या नाही बाहेरून सुरू. होऊ दे कुठून. कधी सांगितलं नाही ज्ञानुले शॉक देल नाही, पागलच्या गोळ्या नाही, मॅटाच्या गोळ्या नाही सुरू. आम्हाला सांगितलं की मॅटाच्या गोळ्या सुरू आहेत, शॉक दिला. आम्हाला सांगितलं रामा मरेल आहे, रामा जिता आहे. मग आता तू सांग तू मग आमच्या जीवनाचा अर्थ, आमच्या जीवनाचा कोण तू सांग सत्यानाश त्याचा करून बिना टाकला? प्रेमाचं तुला याला बिना त्याला बायकोचं सांगितलं की आयुष्य असं असं कमावता कर. आता तू सांग रामा जिता आहे, त्याला तू म्हणतो पागल मॅटाच्या तुला सारखं सांगितलं आम्ही की रामा मरेल आहे. पागल आहोत, मग दिवसेंदिवस आता तू नाटक सांग, करतो, आम्हाला नाही, या नाही, याच्यामध्ये नाही म्हणतो. फासलो तू ना, याच्यामध्ये चक्रव्यूह मध्ये रचलं त्याला आम्हाला. व्यवस्थित करणं. आता तू तू सांग या मार चक्रव्यूहामध्ये पडली आमचं काय होते? मार पडली जीवनाचं नाही, सत्यानाश publicity होतं. घरातून. उद्या चालून तू मरून मागे मोकळे होऊन राहिली, जाशील. तू महाराज आहे, त्याला मार उद्या पडला. चालून आमच्या पोलीस जीवनाची स्टेशनमध्ये जमा वय नका निघून करू. गेल्यावर आम्हाला कोणी तुला पोरगी व्यवस्थित देणार. करायला पाहिजे. तुला जर कोणी मग आम्ही असं कर तसं कर तर तुला पहिले करायच्या पहिले विचार तर करायला पाहिजे. आम्ही पागल होऊ दुर्गाबाई राहिलो. ते नाही, तोपर्यंत माझं आयुष्य निघून जाते लग्नाचं. घरी येन व्यवस्थित कर त्याले. मी काय म्हणणार तुले? त्याच्या म्हटलं ना ऐकायचं नाही. तुला काय म्हणालो? तुला चुकीचं सांगितलं तर म्हणा तुले मी म्हणून राहिलो की आई पोराचे हाल लग्नाच्या नंतर मी पैसा देऊ शकते. हा लग्न कोण रोखून ठेवला तुला? आणि त्याला मारायला सांगत मला एखाद्या पोरीचं प्रेम भेटू दे, माझं लग्न होऊ दे, पैसा आणि हे नंतर प्रेमाच्या सारखं किंवा लग्नासारखं झाल्यावर मी शकते की नाही? तू ना फालतू माझ्या जिंदगीचा सत्यानाश करून राहिली की राखामोडी करून राहिली की बरबादी करून राहिली की त्याची जागा लग्नाची गरज असली तर लग्न मी काय म्हणणार तुले? मुलगी पाहायला जाते. तुला काय म्हणलं? तुला म्हणून राहिलो आता त्या रामाचा नंबर दे. ताण तू भाजी देतं काय? नाही देत. ताणपुडी होईन त्याची. हा. नाही तर तू उपाशी नाही तर तुझ्याजवळ नंबर नाही, तुझ्या पोरगा नाही तो. तुझ्याजवळ नंबर नाही त्याचा. स्वतःवरून जेवण बनावं लागेल, खायला लागेल, नाही तर तो तसाच म्हणून नाही जाईल. तुझ्या तुझ्या पोरगा आहे तो, तुझ्याजवळ त्याचा नंबर नाही. म्हणशील तर प्रेम नाही. भेटीन. तुझ्याजवळ नंबर नाही. लग्नाची गरज आहे तर लग्नासाठी तू सांग, पोरीला म्हणशील तर तू तुला म्हणतो तो कुठे राहिले मला सांग. तुला ते माहित नाही की तो कुठे राहिले. तोडल्या तू करून सांग. जाते. तोडून रामा मरेल दाखवला गेला, सांगितलं त्याच्या झाड पडेल दाखवला गेला. लागते हे करते. ठीक आहे. म्हणा टाइम ते स्टुडिओ बंद केला गेला लागून राहिला. तेव्हा ते त्याने टकला लखा दाखवलं की टकले लखे अब तुम्हारी मुझे कोई जरूरत नहीं, तुम्हारी जगह मैंने नया आदमी रख किती दिया है वर्ष काम का. झालं वय? तेव्हा आमचं वय झालं त्याला झाड कापणारं दाखवलं. वर्ष. विधायक बनूंगा मैं. मग आमचं त्या 40 जबरी आहे जोडी वर्ष. भैया 22 पिक्चर वर्ष रिलीज गेले केला गेला. बिना मग म्हटलं प्रेमाचे गेलं की रामा आहे तो. आता तू सांग ज्ञानूवर आमच्यावर केसा लावल्या गेल्या हा तर तेव्हा त्या अकोल्यावर कंप्लेंट द्यायला गेली तर तेव्हा ते झाडेवर कंप्लेंट द्यायला गेली. आता शहरो शायरीमध्ये याच्यामध्ये झाड माजर कुत्र पक्षी कोण टाकल्या बिना मग झाड टार्गेट केलं गेलं. मग रामाची मरायची अफवा खोटी आहे की नाही? तुला जे झाड दाखवलं होतं की हे झाड रामाच्या अंगावर पडलं आणि तो मेला, त्याच्या खाली तो दिसत होता. मी ना इकडे म्हटलं होतं लग्न करून द्यायला तर त्याच्यामध्ये रामा बी होता. मग तुला ते लग्न करून तोडलं समजून आलं ना. पहिले काहून भावा तोडलं? म्हणजे तू खरं सांग आता मला.
काऊन त्याने तोडलं? ऐकून दिलं, घर सोडून चालला जाय, भांडणं आता होतात आम्ही म्हणून तो घर सोडून तिकडे चालला जाय. आमचं आयुष्य हा, चाललं बाबा, बिना भांडणं प्रेमाचं करून बिना द्यायचं काम बायकोचं. नव्हतं. तुला 40 वर्ष वय रामाचे झालं. प्रेमपत्र वय मला निघून दाखवायला गेलं, आम्हाला दिलं, कोण काही देईन काम पोरगी? नव्हतं. तुला तुझ्या घरी वावर नाही ठेवलं, तुला रामाचे काही प्रेमपत्र मला प्रॉपर्टी नाही ठेवली. बाबांनी मग आम्ही एखाद्या ठिकाणी कामाला लागतो, यायला लागतो, चांगला माणूस एखादा पडते त्याच्यात लग्न करून द्यायला, तर आम्हाला मारून द्यायला, मारायला सांगितलं त्याने, काढून द्यायला सांगितलं. काऊन असं? रामा मरेल दाखव, रामाची काय काऊन असं? सांग आता. काऊन असं? सुलट पब्लिसिटी मध्ये इकडे आमचं तुला सांगतो, आम्ही 2 खेप जीव द्यायला गेलो होतो. मारायला सांगितलं ते पोलीस स्टेशन मध्ये जमा जीव द्यायला गेलो होता या परिस्थितीच्यामुळे, की आमच्यानं बिना प्रेमाचं बिना बायकोचं राहिलं जाऊन नाही, माणूस अर्धा राहिलं नाही जाऊन राहिलं बिना. पोरीले म्हणशील नाही प्रेमाच्या सारखं, तर कुठली पोरगी तयार होईल का मग? प्रेमासाठी? लग्नासाठी म्हणशील नाही, मग? लग्नासाठी होईल का तयार? मग प्रेमाच्या आवाज दुर्गाबाई, आता तू सांग, तू बिना लग्नाची राहिली काय? लग्नासाठी पोरगी तयार होईल. तू बिना लग्नाची राहिली, बिना लग्नाचं तुझे एक कटलं काय मग आता आयुष्य? इकडून तुला सांगतात की मार तुझे बिना लग्नाचं बिना याचं कटलं काय आयुष्य? तू मला सांगतो पाहिजे की बाई की हे पाऊस नाही, ते पाऊस नाही. मी मग आम्हाला, आम्ही म्हणतो की आम्हाला लग्न करायचं आहे, मग तू आमचं लग्न करून तोडतो. आम्ही म्हणतो की आमच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी पोरगी पाहिजे, आमचं बिना प्रेमाचं बिना बायकोचं कटत नाही आयुष्य. अशी मग पब्लिसिटी तू कोण तोडतो? काय सांगायला पाहिजे? गजा महाराज आहे तो, हो, मारू नका त्याला, पोलीस स्टेशन जमा नका. तुला 2 नवरे केले, खरं सांग. प्रेमाच्या सारखं तुझे आयुष्य बिना प्रेमाचं बिना बायकोचं कटलं त्याला काय? सांगितलं गेलं की मग आता तुला समजायला पाहिजे कोणीच नका देऊ की तू आम्हाला बिना प्रेमाचं बिना बायकोचं कोण ठेवून राहिली? लग्न तोडून टाकलं, त्या श्रद्धा एक तर तू पोरगी पाहत नाही, एक तर मी पोरगी पाहायला जातो तर गाणं रिलीज तुला हा तो सांगते की आई दुर्गाबाई त्याला मारायला सांग. तू इकडून घरातून मार पडीन अशी पब्लिसिटी करतो. तिकडे लोक आम्हाला दंडे नाही यानं त्यांना मारतात, पोलीस स्टेशन मध्ये जमा करतात. तू म्हणतो त्या स्टुडिओ वाल्याला म्हटलं दे लग्न करून, तू म्हणत देतो, तिकडे जायला लागतो. तर तू म्हणतो की तू जाय तिकडे, मी इकडे घर विकून टाकतो आणि पैसे तुझ्या नावानं टाकून देतो आणि चालले येतो घरी. मग मी कुठे जाऊ? ऐकून घे, मी तुला चोर गुंड्यासारखी पब्लिसिटी करून टाकली. आता तू सांग, मला लोक चोरीचे आरोप लावतात, मारतात आणि पोलीस स्टेशन मध्ये जमा करतात. नाही गेलं ना व्यवस्थित करायला. मग आता तू सांग, मग आता आम्ही काय करायचं तू सांग आता. याच्यावर तू उपाय काय करतो, पर्याय काय काढतो सांग तू मला. लग्न होऊ द्यायला पाहिजे, त्याच्यानंतर जे करायचं असेल ते सांग केलं आहे. तू. तुझ्यासोबत वादविवाद कोण होतात माहिती? वादविवाद कोण होतात? एक तर तू तिकडे गेल्यावर लग्न होते, एक तर मी चांगल्यापैकी ते गाडी टाकली होती, ते गाडी पण नसती करायला लागत. एक तर मी दिल्लीला गेलो होतो चांगल्यापैकी, एका माणसाच्या घरी लागलो होतो, 15,000 रुपये महिने देऊन आला होता, महिना देऊन आला होता. मग इकडे तुम्ही माझून करून घातली लग्न होऊ दे की छोरा मॅटे छोरे को मारके बघा. तिकडे आमच्या अंगावर 20-25 जण काळ्या घेऊन मारेले. मी लसण खाऊन आलो, मग असं खाऊ? खराब प्लेट मध्ये कधी सांगितलं नाही की त्या ज्ञानूले शॉक दिलं नाही, कधी सांगितलं नाही बापाले शॉक दिलं नाही, कधी सांगितलं नाही की बापाले गोड्या मॅटाच्या नाही सुरू, पागलच्या नाही सुरू, कधी सांगितलं नाही ज्ञानूले शॉक दिलं नाही, पागलच्या गोड्या नाही, मॅटाच्या गोड्या नाही सुरू. आम्हाला सांगितलं की मॅटाच्या गोड्या सुरू आहे, शॉक दिलाय. आम्हाला सांगितलं रामा मरेल आहे, रामा जिता आहे. मग आमच्या जीवनाचं असं, आमच्या जीवनाचा करून सत्यानाश करून टाकला. तुला यानं त्यानं सांगितलं की असं असं कर, आता तू सांग रामा जिता आहे. तू म्हणतो तुला सांगितलं की रामा मरेल. कलेक्टर, एसडीओ, तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस स्टेशन सरस टाकले आहे ते म्हणे. मी म्हटलं हा काही बोलते, पण ते खरीच गोष्ट आहे. लग्न करायला गेलो, कोणी करून द्यायला जर गेलं तर पोलीस कंप्लेंट दाखवल्या की करून देणारा बी अंदर जाईल, करून मागणारा बी अंदर जाईल. जिकडे तिकडे सांगितलं गेलं की कोणी त्याला प्रेमाच्या सारखं लग्नासारखं कोणीच नका देऊ करू. त्या गजा महाराजच्या मंदिरामध्ये सरे इकडे सांगितलं गेलं. मग आता त्या गजा महाराजच्या मंदिरामध्ये आम्ही सांगितलं होतं की आमचा बाप मरेला आहे, घरचं वावर शिवर सर्व झालं, प्रॉपर्टी काहीच राहिलं नाही आमच्या घरी, पैसा नाही काही नाही, मग लग्न करायचं आहे, पोरगी पाहून द्या. तर ते म्हणत चाल म्हणत हा आपला गजा महाराज आपण ते करू. तटून प्रेमाचं लायसन दिलं होतं आम्हाला गजा महाराजच्या मंदिरातून. मग आता तू सांग, मग आता हे याले त्याला सांगितलं गेलं, तिकडे मंदिरामध्ये सांगितलं गेलं की देऊ नका त्याला प्रेमाच्या सारखं लग्नासारखं कोणी करू. त्या स्टुडिओतलं लग्न तोडून टाकलं, त्या श्रद्धा कपूरच्या सोबतचं लग्न होणार नाही असं करून टाकलं. इकडे या गडचिरोलीचं लग्न तोडून टाकलं, त्या गोविंद अवघे देऊन आला होता ते लग्न तेही तोडून टाकलं. गाडी बंद करून टाकली, 35,000 रुपये लावली चहाच्या गाडीले, ते गाडी बंद करून टाकली. नाही त्या गाडीवरच लग्न झालं असतं त्या चहाच्या. सर उलट सुलट करून टाकलं. आता पुऱ्या गावातून म्हटलं ते त्याचं लग्नच नको देऊ, गजा महाराज आहे. मग गजा महाराज तर गजा महाराजच्या पहिले त्याचं स्टुडिओतून लग्न होऊन राहिलं होतं की नाही. कुठे आपली नवरी या ग छोरी, आल्या महाराज चल पोली पटकन नाव घे. नाही बाई मला लाज वाटते, अगं नाही ग घे ग. मग आता असं कोण सांगितलं ते त्याचं लग्न होऊ नको देऊ. मग आम्ही बिना प्रेमाचं बिना बायकोचं राहायचं काय? आणि उद्या चालून तुला कशानं काही जर झालं तर आमची किती बेकार हाल होती. आम्हाला मारत जातील लोक आणि पोलीस स्टेशन मध्ये जमा करत जातील. म्हणजे माया जिंदगीचे पुऱ्या जिंदगीभर हाल. मग मी तुला म्हणून आलो त्याचे मोबाईल चोरीने दाखवा लागत, पैसा चोरीने दाखवा लागत, कपडे चोरीने दाखवा लागत, त्याला मारायला नाही सांगा लागत.
म्हणा लागते की तो गजा महाराज आहे, मारू नका त्याले. प्रेमाच्या सारखं लग्नासारखं कोणी द्या त्याला करून, मग कोणी करीन. तुला जर कोण जर सांगितलं गलत करायला, तर तुला सांगायला पाहिजे बाई मला चुकीचं सांगू नको करायला. म्हटलं गेलं की टाइम लागते, टाइम लावा बाई. तर म्हणायला पाहिजे की लग्न होऊ दे, प्रेम भेटू दे त्याले, प्रेम भेटू दे, लग्न होऊ दे, त्याच्यानंतर तुला काय करायचं तर करत बस. तू असं नाही की मायाच व्यवस्थित कर, तू तुझे बी व्यवस्थित कर, माय व्यवस्थित कर. तुझ्या बी घरचं व्यवस्थित व्हायला पाहिजे, माय घरचं व्यवस्थित व्हायला पाहिजे. असं कर म्हणा त्याले. मी काही म्हणा माया पोराला मारायला सांगत नाही, कंप्लेंट करायला सांगत नाही, मला चुकीची पब्लिसिटी करायला सांगू नको. कोणा जर तुला जर सांगितलं तर तुला असं बोलता नाहीत काय? तू बोलत नाही ना म्हणून तर हे घोर आहे. आणि हे सर आमच्या गायत येऊन राहिलं. दिवसेंदिवस चालली पब्लिसिटी चुकीची होत आणि आम्हीच चाललो त्याच्यामध्ये फसत. आमचं आयुष्य चाललं बिना प्रेमाचं, बिना बायकोचं. उद्या चालून तुला कशानं काही जर झालं तर लोक आम्हाला मारत जातील, पोलीस स्टेशन मध्ये जमा करत जातील. वय निघून गेल्यावर प्रेमाचं लग्नाचं, प्रेमाच्यासाठी पोरगी भेटणार नाही, लग्नासाठी मी पोरगी भेटणार नाही. आता तर 40 वर्ष वय झालं. तरुण पण जवानी किती असते? 30 ते 35 वर्ष. 40 वर्ष वय झालं माय. आता तू सांग, 55 खरं आयुष्य माणसाचं 55 पर्यंत आहे. 50-55 40 वर्ष गेले. मग आता तू सांग, आता फक्त 10-15 वर्ष राहिले आमच्या जीवनाचे. त्याच्यानंतरचं जीवनचं काहीच कामाचं नाही. कारण की माणूस थकते, म्हातारा होत चालते. मेन लग्नाचं प्रेमाचं 16 वर्षापासून होते बा वय सुरू. 16 वर्षापासून 55 वर्षापर्यंत, 50-55 पर्यंत. त्याच्यानंतर माणूस थकते, म्हातारा होत जाते. मग राहते का प्रेमाचं लग्नाचं वय? आणि आमचं 40 वर्ष झालं. पुरं या पब्लिक सिटी मध्ये, या दलिंदर पब्लिक सिटी मध्ये आमचं पुरं आयुष्य मातीमोल होऊन राहिलं. मग तो आहे जेवकर, ते आहे भित्रेपणा, नर्वसनेसच्या सारखं. मग तो आहे जेवकर. मग आणि ते गजा महाराज आणि हे सर्व मंदिरं गिंदिरं असं ठेवून व्हायलाय. मग आता तू सांगतो जेवकर आहे, भित्रेपणा आहे, नर्वसनेस आहे. मग कसं सांगायला पाहिजे की तो गजा महाराज आहे? मारू नको बा त्याले, पोलीस स्टेशन मध्ये जमा नको करू. आणि म्हणायला पाहिजे की त्याला प्रेमाच्या सारखं लग्नासारखं द्या बा कोणी बी करून, असं म्हणायला पाहिजे बा. तर कोणी करीन. लवकर येतो घरी. हॅलो. हो.
सांगितलं ते. मग आता तू सांग, मला मारायला कोण सांगतं? मला पोलीस स्टेशन मध्ये जमा कोण करायला सांगतं? एक तर तू तुझ्या हातानं पोरगी पाहून दे, एक तर मला पोरगी पाहू दे. तू याच्यावर काहीच मार्ग काढत नाही. एक तर मी तिकडे जातो तर तिकडे लग्न होऊ देत नाही, चांगल्यापैकी लग्न होऊन राहिलं होतं. तुने त्या बुड्याला कोण सांगितलं की तो माधर आहे, लग्न होत नाही त्याचं? मग तुला म्हटलं तुझ्या हातानं तू पोरगी दे पाहून. मग माझ्या जीवनाचा सत्यानाश करतो काय? मी बिना प्रेमाचा बिना बायकोचा रोग आहे. उद्या चालून तू मरून मोकळे होऊन जाशील, मग माझ्या जीवनाचे काय हाल होतील? लोक मला मारत जातील, पोलीस स्टेशन मध्ये जमा करत जातील. भांडण करून कोणी पोरगी देईन का तुला? भांडण नाही करून राहिलो मी तुला माणुसकीनं सांगून राहिलो प्रेमानं. तू पोरगी पाय, एक तर मला पोरगी पाहू दे. तुला चांगल्यापैकी ते जळगावला गाडी टाकली होती, तो गोविंद वागे लग्न देऊन आला करून. तुला यानं त्यानं सांगितलं तोड, तुला पुऱ्या गावामध्ये केलं ते. आणि तिकडे माणूस पाठवला आणि तिकडे त्याला सांगायला लावलं की तो माधर आहे, लग्न करू नको त्याचं, त्याला घरी द्या काढून. मग आता असं आमच्यासोबत तू प्रत्येक बारीनं असं करशील, मग आम्हाला सांग आम्ही करायचं काय? सांग ना आम्हाला, आम्ही करायचं काय? एक तर तू पोरगी पाय, एक तर मला पोरगी पाहू दे. मी जदलोक एखाद्या पोरीला म्हणणार नाही प्रेमाचं किंवा लग्नाचं, तेव्हा तदलोक पोरगी होईल काय प्रेमाच्यासाठी की लग्नासाठी तयार? मग मला मारायला कोण सांगितलं ते? एक तर चांगले जुटलेले लग्नाचे संबंध तोडून टाकले. त्या गडचिरोलीचं ते पोरगी पक्की करून आलो मी लग्नासाठी. लोक पाठवल्या गेले आणि ते तोडून टाकल्या गेले. काऊन तोडून टाकल्या गेलो? चांगल्यापैकी मागे पुऱ्या गावाला आम्हाला मारायला लावलं. तिकडे जाऊन ते लग्न होऊन राहिलं तर तू ज्युटी मे वाक्करच्या सारखं काऊन तुने त्या बुड्याला सांगितलं की माधर चोदा तू लग्न होत नाही त्याचं? काऊन केलं? त्या स्टुडिओ मधून चांगल्यापैकी लग्न होऊन राहिलं तर काऊन तू ना त्या येले त्या डीजेले चुकीचं सांगून ते तोडून टाकलं लग्न? चांगल्यापैकी गडचिरोलीले ते चांगल्यापैकी इकडे तो सोनाळ्याचा आपल्या याचा जळगावचा माणूस देऊन आला होता तो गोविंद वागे करून. तुला काऊन इकडे तिकडे सांगितलं आणि काऊन याच्या त्याच्या म्हटलं ना ऐकलं, तू तोडून टाकलं लग्न? मग आता तू वारंवार असं करत अशील, मग तू पाय पोरगी तुझ्या हातानं एक तर मला पाहू दे, एक तर तू दे लग्न करून. तू म्हणतो थांब 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 थांब, आता किती वर्ष थांबू मी? मग तुनं ते लग्न तोडलं नसतं आज रोजी तर आतापर्यंत मी बिना प्रेमाचा बिना बायकोचं राहिलो असतो काय? तिकडे जातो तर तिकडे लग्न होऊ दे, एक तर इकडे दे पोरगी पाहून, एक तर मला पाहू दे पोरगी प्रेमाच्यासाठी लग्नासाठी. जोपर्यंत मी प्रेमाच्या सारखं म्हणणार नाही एखाद्या पोरीला किंवा लग्नाचं म्हणणार नाही तोपर्यंत पोरगी होऊन काय प्रेमाच्यासाठी की लग्नासाठी? आणि समजा तू म्हणतो की थांब थांब थांब, तुझ्यापेक्षा वय झालं जास्त पोरायचं. बिना प्रेमाचा किंवा बिना लग्नाचं कोणीच नाही. बिना लग्नाचं असेल तर प्रेम तर अशीनच पोरीचं कोणाच्या ना कोणाच्या जीवनामध्ये. कोणीच असं बिना प्रेमाचं किंवा याचं नाही. तुला तर आमचे प्रेमाचे संबंध बी तोडून टाकले, प्रेमाचे संबंध बी तोडून टाकले याले त्याला सांगून. मग आता तू सांग, तू आमच्यासोबत असं वागून राहिली, आमच्या मनावर काय बितून राहिली याचा तू विचार करून राहिली का? आमच्या मनावर काय बितून राहिली याचा विचार करून राहिली का तू? त्याच्या मनावर काय बितून राहिली? तुला आमच्या भावनेशी आमच्या मनाशी काहीच घेणं देणे नाही. तू घर सोडून चालली आता कुठे? याच्या घरी बसतं, त्याच्या घरी बसतं, इकडे गप्पा टुकतं, तिकडे गप्पा टुकतं, इकडे मी एकटा बसेल असतो घरी. ते तीन पाहतात मले, त्या भीता पाहतात मले. मी चाललो दिवसेंदिवस त्याच्यामध्ये खराब होत त्या परिस्थितीमध्ये. मग एक तर बाहेरून लग्न होते, एक तर तू पोरगी पाय, एक तर मला पोरगी पाहू दे. मला मारायला कोण सांगतं? मला पोलीस स्टेशन मध्ये जमा कोण करायला सांगतं? खरं सांग आता, मी बिना प्रेमाचा बिना बायकोचा रोग आहे. तू बी हद होईल बाई. तुला कधी समजेन आमच्या मनाचं, कधी समजतील आमच्या भावना? कावाई तुला आमचं मन कधी समजेन, आमच्या भावना कधी समजतील की इकडे आम्ही रोज हातमुट्ट्या मारून राहिलो त्या याच्यावर? तू खरं सांग. काहीच काम नाही, ते बंद सोडून द्या. पाऊस नाही, आपण पाऊस नाही ना असं खराब चांगलं. दुर्गाबाई आता तू सांग, तू बिना लग्नाची राहिली काय? तू बिना लग्नाची राहिली? बिना लग्नाचं तुझे एक कटलं का आयुष्य? तुझे बिना लग्नाचं बिना याचं कटलं का आयुष्य? तू मला सांगतो की हे पाऊस नाही ते पाऊस नाही. मग आम्ही म्हणतो की आम्हाला लग्न करायचं आहे, मग तू आमचं लग्न कोण तोडतं? आम्ही म्हणतो की आमच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी पोरगी पाहिजे, आमचं बिना प्रेमाचं बिना बायकोचं कटत नाही आयुष्य. मग तू कोण तोडतं? तुला करायचं असेल ते तू कर. मग तुला 2 नवरे केले, खरं सांग तुझे आयुष्य बिना प्रेमाचं बिना बायकोचं कटलं काय? मग आता तुला समजायला पाहिजे की तू आम्हाला बिना प्रेमाचं बिना बायकोचं कोण ठेवून राहिली?
पाहत नाही. एक तर मी पोरगी पाहायला जातो तर तुला हा तो सांगते की आई दुर्गाबाई त्याला मारायला सांग. तू इकडून घरातून मार पडीन पब्लिसिटी करतो. तिकडे लोक आम्हाला दंडे नाही यानं त्यांना मारतात, पोलीस स्टेशन मध्ये जमा करतात. तू म्हणतो त्या स्टुडिओ वाल्याला म्हटलं दे लग्न करून, तो म्हणत देतो. तिकडे जायला लागतो तर तू म्हणतो की तू जाय तिकडे, मी इकडे घर विकून टाकतो आणि पैसे तुझ्या नावानं टाकून देतो आणि चालले येतो घर सोडून. मग मी कुठे जाऊ? ऐकून घे, मै तुला चोर गुंड्यासारखी पब्लिसिटी करून टाकली. आता तू सांग, मला लोक चोरीचे आरोप लावतात, मारतात आणि पोलीस स्टेशन मध्ये जमा करतात. मग आता तू सांग, मग आता आम्ही काय करायचं तू सांग. आता तू याच्यावर तू उपाय काय काढतं, पर्याय काय काढतं सांग तू मला. आता सांग तू. तुझ्यासोबत वादविवाद कोण होतात माय? वादविवाद कोण होतात? एक तर तू तिकडे गेल्यावर लग्न होते, एक तर मी चांगल्यापैकी ते गाडी टाकली होती, ते गाडी बंद नसती करावं लागत. एक तर मी दिल्लीला गेलो होतो चांगल्यापैकी, एका माणसाच्या घरी लागलो होतो, तो 15,000 रुपये महिना देऊन राहिला होता. मग इकडे तुम्ही माझं करून घातली की छोरा मॅट छोरे को मारके भगा. तिकडे आमच्या अंगावर 20-20, 25-25 जण काळ्या घेऊन मारेले. मग असं काहून? कधी सांगितलं नाही की त्या ज्ञानूले शॉक दिलं नाही, कधी सांगितलं नाही बापाले शॉक दिलं नाही, कधी सांगितलं नाही की बापाले गोड्या मॅटाच्या नाही सुरू, पागलच्या नाही सुरू. कधी सांगितलं नाही ज्ञानूले शॉक दिलं नाही, पागलच्या गोड्या नाही, मॅटाच्या गोड्या नाही सुरू. आम्हाला सांगितलं की मॅटाच्या गोड्या सुरू आहेत, शॉक दिलाय. आम्हाला सांगितलं रामा मरेलाय, रामा जिताय. मग आमच्या जीवनाचा करून सत्यानाश करून टाकला. तुला यानं त्यानं सांगितलं की असं असं कर. आता तू सांग, रामा जिताय, तू म्हणतो तुला सांगितलं की रामा मरेलाय. मग आता तू सांग, मग आम्हाला याच्यामध्ये फासलं तू ना, याच्यामध्ये चक्रव्यूहामध्ये रचलं आम्हाला. आता तू सांग, या चक्रव्यूहामध्ये आमचं काय होते? जीवनाचा सत्यानाश होते. उद्या चालून तू मरून मोकळे होऊन जाशील. उद्या चालून आमच्या जीवनाचे वय निघून गेल्यावर आम्हाला कोणी पोरगी देणार नाही. मग आम्ही बराबर त्यानं घरदार बांधले की तो तुला न्यायला येते, टेन्शन घेऊ नको. दुर्गाबाई ते नाही, तोपर्यंत माझं आयुष्य निघून जाते लग्नाचं. आता तो घरच बनते 1-2 महिने. मी काय म्हणून तुला काय म्हणून आलो? मी म्हणून आलो की आई लग्नाच्या नंतर मी पैसा येऊ शकते. माझं लग्न कोण रोखून ठेवला तुला? मला एखाद्या पोरीचं प्रेम भेटू दे, माझं लग्न होऊ दे. पैसा आणि हे नंतर प्रेमाच्या सारखं किंवा लग्नासारखं झाल्यावर बी येऊ शकते की नाही? तुला फालतू माझ्या जिंदगीचा सत्यानाश करून राहिली की नाही, राखागोडी करून राहिली की नाही, बरबादी करून राहिली की नाही. त्याची जागा बांधणं झाली की तू न्यायला येते, तो लग्न बी. मी काय म्हणून आलो तुला काय म्हणून आलो? तुला म्हणून आलो आता त्या रामाचा नंबर दे. तू देतं काय? नाही देत. माझा नंबर आहे. तुझ्याजवळ नंबर नाही, तुझ्या पोरगा नाही तो, तुझ्याजवळ नंबर नाही त्याचा. दिसते का कधीतरी फोन येते त्याचा? काय होते नाही तुझ्या. हॅलो, घरी ये ना. जसं आई तू असे चाटा कोण देतो माय एवढं म्हणणं आहे बा. हॅलो, घरी ये ना. जसं आई तू असे चाटा कोण देतो माय एवढं म्हणणं आहे बा. हॅलो, घरी ये ना. जसं आई तू असे चाटा कोण देतो माय एवढं म्हणणं आहे बा. हॅलो, घरी ये ना. जसं आई तू असे चाटा कोण देतो माय एवढं म्हणणं आहे बा. हॅलो, घरी ये ना. जसं आई तू असे चाटा कोण देतो माय एवढं म्हणणं आहे बा. हॅलो, घरी ये ना. जसं आई तू असे चाटा कोण देतो माय एवढं म्हणणं आहे बा. हॅलो, घरी ये ना.
जसं आई तू असे चाटा चाटा कोण देतं माय एवढं म्हणणं आहे बा. हॅलो, हम्म. घरी ये ना. गेली. जसं आई तू असे चाटा चाटा कोण देतं माय एवढं म्हणणं आहे बा. हॅलो, हम्म. घरी ये ना. गेली. जसं आई तू असे चाटा चाटा कोण देतं माय एवढं म्हणणं आहे बा. हॅलो, हम्म. घरी ये ना. गेली. जसं आई तू असे चाटा चाटा कोण देतं माय एवढं म्हणणं आहे बा. हॅलो, हम्म. घरी ये ना. गेली. जसं आई तू असे चाटा चाटा कोण देतं माय एवढं म्हणणं आहे बा. हॅलो, हम्म. घरी ये ना. गेली. जसं आई तू असे चाटा चाटा कोण देतं माय एवढं म्हणणं आहे बा. हॅलो, हम्म. घरी ये ना. गेली. जसं आई तू असे चाटा चाटा कोण देतं माय एवढं म्हणणं आहे बा. हॅलो, हम्म. घरी ये ना. गेली. जसं आई तू असे चाटा चाटा कोण देतं माय एवढं म्हणणं आहे बा. हॅलो, हम्म. घरी ये ना. गेली. जसं आई तू असे चाटा चाटा कोण देतं माय एवढं म्हणणं आहे बा. हॅलो, हम्म. घरी ये ना. गेली. जसं आई तू असे चाटा चाटा कोण देतं माय एवढं म्हणणं आहे बा. हॅलो, हम्म. घरी ये ना. गेली. जसं आई तू असे चाटा चाटा कोण देतं माय एवढं म्हणणं आहे बा. हॅलो, हम्म. घरी ये ना. गेली. जसं आई तू